Hello, good morning, friends. Today we are going to learn auxiliary verbs. म्हणजे काय सहाय्यक क्रियापदे म्हणजे काय तर हे आज आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. पहा आपल्याला क्रिया म्हणजे काय हे अगोदर माहित पाहिजे. एखादा माणूस आता जेवण ही जेवण्याची क्रिया आहे, वाचणे ही क्रिया आहे, परंतु या क्रियापदांना लागून सहाय्यक क्रियापदे कोणती असतात आणि ती सहाय्यक क्रियापदे आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. पहा आता मुख्य क्रियापदांना लक्ष द्या इकडं. मुख्य क्रियापदांना अपूर्ण अर्थ पूर्ण करण्यास पहा मुख्य जी क्रियापद आहेत त्यांचा अपूर्ण अर्थ पूर्ण करण्यास मदत करणाऱ्या क्रियापदांना पहा मुख्य क्रियापदांचा अपूर्ण अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियापदांना ऑक्झिलरी वर्ब्स किंवा हेल्पिंग वर्ब असे म्हणतात. तर बघा मित्रांनो, एकूण सहाय्यकारी क्रियापदे 24 आहेत, म्हणजे 24 आहेत. आता त्यांचे वर्गीकरण आपण या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापदांचे वर्गीकरण दोन गटात करता येते. आता बघा दोन गट कोणते आहेत मुलांनो, या ठिकाणी दोन गट आहेत. नंबर 1 आहे प्रायमरी आणि दुसरा आहे मॉडल. प्रायमरी ऑक्झिलरीज मध्ये कोणकोणते येतात बघा इकडे शब्द. बघा एम, इज, आर, was, were, have, has, had, do, does, did हे अशा प्रकारचे एकूण 11 सहाय्यकारी क्रियापद आहेत. ते येतात प्रायमरी मध्ये. आणि मॉडल ऑक्झिलरीज मध्ये shall, should, will, would, can, could, may, might, must, ought to, need, dare to आणि used to असे 13 या ठिकाणी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरी मध्ये येतात. आता बघा मित्रांनो, आता प्रायमरी ऑक्झिलरीज मध्ये आपल्याला त्याचे नियम काय बघा आणि ते कुठे वापरायचे लक्ष द्या. आता बघा इकडं प्रायमरी ऑक्झिलरी वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचे व सहाय्यकारी क्रियापदाचे पहा मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद अशा दोन्ही प्रकारचे कार्य करीत असताना असतात. पहा प्रायमरी ऑक्झिलरीज वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचे व सहाय्यकारी क्रियापदाचे अशा दोन्ही प्रकारचे कार्य करीत असतात, म्हणून त्यांना स्पेशल ऑक्झिलरीज स्पेशल ऑक्झिलरीज असे म्हणतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण उदाहरण बघूया. आय एम अ फार्मर. आता पहा एम हे काय रे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आहे. इथं पहा एम म्हणजे काय आहे. आय एम अ फार्मर म्हणजे मी शेतकरी आहे. दुसरं पहा शंकर इज अ फार्म वर्कर. पहा शंकर शेतमजूर आहे. आता या ठिकाणी पहा इज हे बघा इज हे प्रायमरी ऑक्झिलरीज आहे म्हणजे सहाय्यक क्रियापद. तिसरा पहा बर्ड्स हॅव विंग्स. या ठिकाणी हॅव हे सहाय्यकारी क्रियापद आहे. पुढचं चौथं पहा ही हॅज अ डॉग म्हणजे हॅज हे या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आहे. आता पुढचं पहा पुढचा मुद्दा महत्वाचा आहे की अपूर्ण वर्तमान काळामध्ये एम, इज, आर आणि अपूर्ण भूतकाळामध्ये वाज, वेअर हे आपण या ठिकाणी वापरत असतो. पहा अपूर्ण वर्तमान काळामध्ये काय घ्यायचं एम, इज, आर आणि अपूर्ण भूतकाळामध्ये वाज आणि वेअर यांचा उपयोग आपण करत असतो. एक एक गोष्ट लक्षपूर्वक नोंदी घ्या, यांच्या नोंदी वहीमध्ये करा आणि ते पाठ करा. पहा उदाहरण पहा आय एम प्लेइंग. इथे या ठिकाणी एम हे आपण घेतलेलं आहे. नंतर सी वॉज प्लेइंग. आता अपूर्ण भूतकाळामध्ये आपल्याला वाज आणि वेअर घ्यायचं. पहा सी वॉज इथं वाज घेतलेला आहे. आता तिसरा मुद्दा पहा ही इज प्लेइंग. या ठिकाणी ही इज घेतलेला आहे वर्तमान काळ असल्यामुळे. आणि इथं पहा वी वेअर प्लेइंग. आता अनेक असल्यामुळे आपण आर घेतलं. वी आर प्लेइंग. दे वेअर प्लेइंग. आता इथं पहा अपूर्ण भूतकाळामध्ये वेअरचा उपयोग आपण केलेला आहे. दे वेअर प्लेइंग. पुढचा मुद्दा बघा पूर्ण व पूर्ण चालू वर्तमान काळामध्ये पूर्ण व पूर्ण चालू वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज व पूर्ण व पूर्ण चालू भूतकाळामध्ये हॅड. पहा पूर्ण चालू भूतकाळामध्ये आपल्याला हॅडचा उपयोग करायचा असतो. पहा उदाहरण बघूया आय हॅव रिटन अ लेटर. पहा नंतर दुसरा आहे
ही हॅड, इथे आपण काय घेतलं, हॅड घेतलंय. ही हॅड रिटन अ लेटर. आता हे पूर्ण चालू भूतकाळामध्ये आपण हॅड घेतलेला आहे आणि पूर्ण चालू वर्तमान काळामध्ये हॅव घेतलेला आहे. नंतर ही हॅज रिटन अ लेटर. चौथा बघा, ही हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. ही हॅड बीन प्लेइंग क्रिकेट मध्ये चालू पूर्ण मध्ये आपण काय घेतो, हॅड घेत असतो. आता पहा पुढचा मुद्दा, साध्या वर्तमान काळात डू डज. पहा साधा वर्तमान काळ असेल तर डू आणि डज, आणि साध्या भूतकाळात डीडचा वापर करतात. साधा वर्तमान काळ असेल तर डू डज घ्यायचं आणि साधा भूतकाळ असेल तर डीडचा वापर प्रश्नार्थक व नकारार्थी वाक्यासाठी आपण करतो. प्रश्नार्थक आणि नकारार्थी वाक्य असेल तर आपण त्या ठिकाणी याचा वापर करतो. उदाहरण पहा, डू यू राईट अ लेटर. त्याला आपण प्रश्न, डू यू राईट अ लेटर. दुसरं पहा, डज ही राईट अ लेटर. डज ही राईट अ लेटर. नंतर आहे, दे डू नॉट प्ले. दे डू नॉट प्ले. दे डू नॉट प्ले असा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. आता पहा, डीड ही रीड अ बुक. डीड ही रीड अ बुक हे त्याला आपण प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी डीडचा वापर केलेला आहे. सी डीड नॉट रन. सी डीड नॉट रन. सी डीड नॉट रन हे सुद्धा आपण त्याला प्रश्नार्थी चिन्ह प्रश्न त्याला विचारत असतो. नंतर ही डज नॉट प्ले. ही डज नॉट प्ले असा आपण त्याला प्रश्न विचारू. आपण अशा प्रकारचा वापर त्या ठिकाणी डज डीड चा वापर करत असतो. मित्रांनो, या ठिकाणी माझा व्हिडिओ ज्यांनी बघितलेला आहे आणि आपल्या चॅनलमध्ये अजून जर कोणी नवीन असतील त्यांनी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.